इतिहासकार म्हणेल आधी छानी घ्यावे लागेल, मग त्याला ठोकावं लागेल. पहिल्या जुन्या लोकांना माहित असेल बघा ते आयरन माहितीये ना, जी कुंभाराकडे असते. कुंभाराकडे नसते, लोहाराकडे असते. त्या छनीने त्या आयरनीवर ठोके घातले, आयरन फुटते का छनी फुटते? छनी फुटते. म्हणजे तुम्ही जागेत विठाल. मग पूर्वीची एक कविता आहे बघा, ऐरणीच्या देवा तुला, ऐरणीच्या देवा तुला देणगी वाहू दे, आभाळ गजमया तुझी कामावरी उतरावू दे. ऐका, मग जगद्गुरु तुकोबाला देव बनणं सोपं नाही, आधी ठोकावं लागतं. मग आम्हाला देव पण नाही प्राप्त करायचंय, आम्हाला साधू बनायचंय. चला देऊला जगद्गुरु तुकोबारायांकडे. जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला साधू बनायचंय, काय करावं लागेल? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय उत्तर देतील, अरे बाबांनो, साधू बनणं सोपं नाही, कारण संसाराच्या नावे घालत या शून्य वाढता हा पुण्य. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबांनो, साधू बनणं सोपं नाहीये, कारण जाळवणे संसार पैसो अंगणी. सोपं नाही इतकं, तुम्ही याच्या नादी लागू नका. बरं ठीक आहे जगद्गुरु तुकोबाराय, साधूही बनणं ठीक आहे, मग आम्ही माणूस तरी चांगलं का बनू? मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कारण की आजचा हा समाज आहे महाराज, थोडं जरी एकमेकाचं थोडंसं वाईट झालं तर हा एका रस्त्यावरून चालतो आणि हा एका रस्त्यावरून चालतो. बरोबर? मग माणसाचं पटत नाही. म्हणून ऐका, हे कीर्तन कशासाठी आहे? कीर्तन 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 म्हणजे नेमकं काय? अरे डोळे तलाव नाहीयेत तरी भरले जात आहेत, ओठ कापड नाही तरी शिवलं जातंय, वातावरण माणूस नाहीये तरी बदलला जातोय, आणि त्या बदलून घेणाऱ्या वातावरणाला म्हणजेच माणसाला कीर्तनात आणायचं, त्याचं नाव आहे कीर्तन. विठ्ठल अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला रूपाचं वर्णन सांगतात की देवाचं रूप कसं आहे. मग त्या रूपावरती कहाणी अगोदर ऐका. ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुम्ही आम्ही जागे राहा. आता जागे राहा म्हणल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगते, ज्या ज्या वेळेस मी विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करेल त्या त्या वेळेस सगळ्यांनी मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, हाताने टाळी वाजवायची. बरोबर का नाही? कारण की आजकाल माणसाला चांगली सवय राहिली नाही. ऐका, एक दृष्टांत देऊन जाईल. एक गावामध्ये एक भिकारी नव्हती पहा, म्हणजे आपल्याकडे वैदिक किंवा भिकारी म्हणतात. ती गावोगावी जायची आणि हिंडायची, चौकात जायची, अन्न गोळा करायची आणि संध्याकाळी खायची. मग एक दिवशी काय झालं, समोरून एक राजाला, आणि राजाने पाहिलं की बाबा परिस्थितीनुसार ही जरा गरीब आहे, आपण दिसायला देखणी होती, परिस्थितीमुळे ही जरा गरीब आहे, आपण हिच्याशी लग्न केलं तर? विचारलं त्यांना, अहो माझ्याशी लग्न कराल का? आता ती म्हणली, आईतच मिळतंय म्हणल्यावर कुणाला नको वाटेल. ठीक आहे, चालतंय. झालं लग्न झाल्याच्या नंतर महाराज, आता तिला पूर्वीची सवय, पंचपक्वानाचं ताट आलं की पलंगाखाली सारून ठेवायचे. पूर्वी पलंग होते, रत्नागिरी दादा, बेड नव्हते. पलंगाच्या खाली सारून ठेवायची आणि संध्याकाळी प्राशन करायची. मग एक दिवशी काय झालं, त्यांच्या शिपायाच्या घरी होती सत्यनारायणाची पूजा. मग आता ते दोघांना बोलवलं होतं, राजा आणि राणीला. मग जायचं होतं. मग त्यावेळेस त्यांच्या सासूबाईंनी सांगितलं, आता तुम्हाला तिथं जायचंय म्हणल्याच्या नंतर नाव तर घ्यावंच लागेल. ते म्हणले, मला नाही होईल. असं कसं? एवढ्या मोठ्या राजवाड्याची राणी आहे आणि नाव येत नाही? नाव तर घ्यावंच लागेल. बरं म्हणे, ठीक आहे, ट्राय करू आपण, मी तुम्हाला म्हणून दाखवते. बरं म्हणले, ठीक आहे. मग त्यांनी चालू केलं. चांदीच्या ताटात सोन्याची वाटी, त्यात घेतलं दूध. किती लक्ष देऊन ऐकायला लागलं विठाला. दुधावर आली साय आणि राजाचं नाव घेते बाकर वडगा माय. नाथ महाराज काय
उदासी पटराणी केली तिसी पहिला प्रकार जागे आहेत पण त्यांना त्यांचं हित कळालं नाही. दुसरा प्रकार जागे आहेत पण त्यांना त्यांचं हित कळालं. तिसरा प्रकार जागेही नाहीत आणि त्यांना त्यांचं हितही कळालं नाही. आणि चौथा प्रकार जागे आहेत आणि त्यांना त्यांचं हितही कळालंय का. पहिला प्रकार जागे आहेत पण त्यांना त्यांचं हित कळालं नाही आहे का. एका घरामध्ये दोन मुलं आणि त्यांचे वडील राहत होते. आई नव्हती आणि अचानक वायर शॉर्ट झाली कुठंतरी आणि एका असा भडका होऊ लागला. मग मुलं बाहेर आली आणि म्हणाली, बाबा आपल्या घरामध्ये आग लागली, आता काय करायचं. बाबा म्हणले, बाळा जा कुदळ आणि फावडा घेऊन ये. त्याने विचार केला, कुदळ आणि फावडा कशासाठी बाबा. बाबांनी उत्तर दिलं की बाळा जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं, उगाच डोक्याची केस पांढरी झाली नाही. आला मुलगा कुदळ आणि फावडा घेऊन. बाबांनी त्याच ठिकाणी एक खड्डा घेतला आणि ज्या वेळेस त्या खड्ड्याला पाणी लागेल ना बाबांनी सांगितलं त्यावेळेस आपण आपलं घर विझू. म्हणजे मुद्दा काय आहे बघा, जागे आहेत पण त्यांना त्यांचं हित कळालं नाही. आता दुसरा मुद्दा, जागे नाहीत पण त्यांना त्यांचं हित कळालं. आता त्यामध्ये तुम्ही आम्ही येतोय. उगाच दुसऱ्याच्या सांगण्यावरून बळ बळ कीर्तनाला यायचं, आल्याच्या नंतर झोपायचं. इथं कोणी झोपलेलं नाहीये. पण काय मुद्दा आहे लक्षात घ्या, जागे नाहीत पण त्यांना त्यांचं हित कळालं. कारण गावामध्ये इतकेच लोक आहेत का, नाही, पण आपला प्रारब्ध आहे, त्या प्रारब्धामुळे आपण इथं आलो. तिसरा मुद्दा, जागेही नाही आणि त्यांना त्यांचं हितही कळालं नाही. ते उगा आम्हाला म्हणतात हे काय महाराज सांगतायत, पाप म्हणजे आणि पुण्य म्हणजे धमकी. ही तर त्यांचं सांगायचं रोजचं कामच आहे. पण ऐका, तुम्हाला नाही देव कळालं नका कळालं, पण या कीर्तनामधून एक तुम्ही घेऊन जाय का. तुम्ही आज सप्ते करताय, सप्त्यामध्ये वर्गणी दिलीच पाहिजे. कारण काही लोक इतके चेंगूस असतात, इतके चेंगूस असतात, सप्त्यात वर्गणी सुद्धा नाही. आमच्या गावात एक महाराज आहेत बरं का, त्यांचं लग्न झालं नाही, अतिशय चेंगूस. मी म्हणलं महाराज तुमचं लग्न झालं नाही ठीक आहे. मग आमच्या तात्यांनी म्हणाला, महाराज तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, सगळं काही आहे, मग तुम्ही लग्न का करत नाही. महाराजांनी काय उत्तर दिलं माहितीये का, काय सांगू तात्या म्हणले तुम्हाला, बायको जर उदाळ आवडीची मिळाली तर काय करायचं. आणि त्यांचं तर काय चुकतंय, आताची परिस्थिती तशीच चालू आहे. बरं ठीक आहे, तुला
कशी बायको पाहिजे? ती म्हणला अतिशय चिंगूस आणि चिकट बायको पाहिजे. ठीक आहे आमच्याकडे एक मुलगी, आपण पाहू. लग्न झाल्याच्या नंतर महाराज ते कीर्तनाला गेल्याच्या नंतर मधूनच उठून आल्याच्या नंतर घरी आले. पत्नीने सांगितलं आता तर कीर्तनाला गेला होता लगेच कस काय आला? त्यावेळेस त्यांनी उत्तर काय दिलं? अगं तू सकाळी दिवा लावला होतास ना, तो विजवला की नाही ते बघायला आलो होतो. ती म्हणली मी काय तुम्हाला येडी बिडी दिसते की काय? एका हाताने लावायचा म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं यातून जागेही नाही आणि त्यांना त्यांचं हितही कळालं नाही. आणि चौथा मुद्दा, जागे आहेत आणि त्यांना त्यांचं हितही कळालं ते म्हणजे आपले मायबाप आहेत.